सर्व कुटुंबीय, डॉक्टर देवस्थळी आणि सर्व आनंद यात्री. थोडी सुप्रियाने माझी अवघड अवस्था केली आहे. म्हणजे मी मेल्यावर माझं भाषण मला ऐकायला मिळालं तर असं आवडलं असतं मला, पण आजच्या माझ्या विषयाला ते सुसंगत आहे. कारण आपल्यातलं किती लोक, ॲसिमॉव नावाचा एक ऑथर आहे इंग्रजीतला, आयझॅक ॲसिमॉव, जो सायन्स फिक्शनवर लिहितो, माझा फार आवडता लेखक आहे. तर त्याचं टाईम ट्रॅव्हलवर एक पुस्तक आहे, टाईम आफ्टर टाईम म्हणून. तर मला आज बोलायचं काय, हा विषय अडचणीचा होता, कारण तुम्ही सगळेच जण माझ्यापेक्षा मोठे आणि अनुभवाने निश्चितच जास्त असलेले आहात. तर मी असा विचार केला की माझ्या भविष्यातला मी आजच्या मीला भेटलो तर काय होईल आणि मी पुढच्या मीला काय सल्ला देईन, असा मी विचार केला. कारण मी अनेक वृद्धांशी माझा संबंध हॉस्पिटलच्या निमित्ताने, पेशंट्स म्हणून, आणि घरी माझे वडील 98 वर्षाचे आहेत, खूप लोकांशी येतो. आणि मग मला असं वाटतं की आपण आपल्या भविष्यातल्या मीला जर काही सांगितलं की बाबा तू कसा वृद्ध हो, तर ते कसं होईल असं एक मजेशीर खेळ आपण खेळूया. तुम्हाला सल्ला देण्याची काही माझी योग्यताच नाही आहे, पण मला सल्ला मी देऊ शकतो असा माझा अधिकार आहे. तर मला असं वाटतं की आनंद यात्रेचे 5 शत्रू आहेत आणि ते 5 शत्रू जर आपण दूर केले तर आपण आपल्या आयुष्यात आनंदी होऊ शकतो. कारण आयुष्याचा उद्देश काय आहे, इथून आपण सुरुवात करूया. माझा उद्देश काय असं मी माझ्या मीला सांगतो. तर मी असं म्हणतो की शांता शेळके माझ्या एक अतिशय आवडत्या कवयित्री होत्या आणि त्यांची माझी ओळखही थोडी लताबाईंमुळे झालेली होती. तर त्यांनी त्यांच्या आईला विचारलं की आई, आयुष्याचा अर्थ काय आहे? कारण काही वेळा अगदी निरर्थक वाटतं, काही वेळा फार अर्थ आहे असं वाटतं. तर आईने सांगितलं की अगं, आयुष्याचा अर्थ नसतो, आपण तो लावायचा असतो. तर तसा आता आपण आयुष्याचा अर्थ लावायचा आहे म्हटलं की सोपं होतं जरा. म्हणजे हा कुणी आपल्यासाठी तिसऱ्या माणसाने लिहून ठेवलेला अर्थ नाही आहे. आपणच आपल्या आयुष्याला आकार द्यायचा आहे. मग तो कसा द्यायचा, तर अनेक आपल्याला पर्याय उपलब्ध असतात. कुणी देवासाठी स्वतःचं आयुष्य, कुणी समाजासाठी, कुणी स्वतःच्या कुटुंबासाठी, कुणी देशासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी लोक आपापले अर्थ लावतात. तर मी असा स्वतःसाठी अर्थ लावला की जग जे आपण आलो त्यापेक्षा अधिक समृद्ध करून परत जायचं. असं जर आपण अर्थ ठेवला की मी ज्या पृथ्वीवर आलो, मी ज्या परिस्थितीत वाढलो, तर मी परत जाताना त्याच्यापेक्षा मी काहीतरी स्वतः त्याच्यामध्ये देणगी देऊन मी ते अधिक समृद्ध करून जाईन. तर असा अर्थ लावल्यानंतर मग मी हे 5 आनंद यात्रेच्या 5 शत्रूंकडे बघतो आणि त्याची आज आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात मोठा शत्रू अर्थातच एकटेपणा आहे. कारण एकटेपणा आणि टुगेदरनेस याच्यामध्ये कसा बॅलन्स साधायचा. कारण एकटेपणाला तसा पर्याय नाही आहे. एकटा माणूस झाला, साथीदार गेला, तर त्याने काही म्हणलं तरी तो एकटेपणा त्याच्याबरोबर राहणारच आहे. मग त्याला टुगेदरनेस कसा जोडायचा, हे चॅलेंज आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं की आपल्याला मित्र आणि कुटुंबांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जी बरीच लोक करत नाहीत. आणि ही समाजाची जी इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचं माझा एक दुसरा आवडता लेखक आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की त्याच्याकडे बँक अकाउंटसारखं बघा. रिलेशनशिप्स कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज बँक अकाउंट्स. म्हणजे आपण त्याच्यामध्ये डिपॉझिट्स घालतो का विड्रॉल्स करतो याचा आपण विचार करत नाही. अचानक आपल्याला बँकेतनंच कळतं की आपल्या बँकेत किती पैसे आहेत म्हणून. तसं नाही चालत. तर आपल्याला रिलेशनशिप्समध्ये, म्हणजे मित्रमंडळींमध्ये, कुटुंबामध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये काहीतरी स्वतः त्याला द्यायला लागतं. आणि ते देणं म्हणजे डिपॉझिट आहे आणि त्यांच्याकडनं घेणं म्हणजे विड्रॉल आहे. आणि लोक याचा विचार न करता बिनदिक्कतपणे विड्रॉल्स करत राहतात आणि मग अचानक एकटे पडतात. कारण लोक मग त्यांना भेटायला उत्सुक नसतात. तर मला असं वाटतं की मी जेव्हा म्हातारा होईन, म्हणजे ऑलरेडी थोडा झालो आहे, पण त्या प्रवासामध्ये मी ही डिपॉझिट्स कायम चालू ठेवीन असं स्वतःच्या मनाशी पुढच्या स्वतःला सांगतो आहे की ही डिपॉझिट्स तू कधी थांबवू नकोस. कारण आज मी माझ्या मुलांना हवासा वाटतो याचं कारण ही डिपॉझिट्स आहेत. माझ्या मुलांना जर मी ही डिपॉझिट न देता नुसती विड्रॉल्स सुरू केली तर असं होईल थोड्या दिवसांनी की मुलंसुद्धा मला टाळू शकतात. आणि मी हे माझ्या पेशंटच्या प्रॅक्टिसमध्ये खूप वेळा बघितलेलं आहे. एक वडील आले माझ्याकडं, त्यांचं अन्ननलिकेच्या कॅन्सरचं ऑपरेशन होतं आणि त्यांनी आणि त्यांच्या बायकोंबरोबर कुणीच नव्हतं. तर मी म्हटलं एवढं मोठं ऑपरेशन आहे, कुणीच कसं काय नाही यांच्याबरोबर? तर मी विचारलं, म्हटलं तुमच्याबरोबर कुणी येणार नाही का सही करायला मुलगा हे?
ते बायको म्हणले, हो तुम्ही ओळखत नाही ह्यांना, एक नंबरच्या आग्या वेताळ आहेत, मुलाला रात्री 12 वाजता घरातनं हाकलून दिले, तो कशाला येईल यांना बघायला म्हणले, असं सांगितलं मला त्यांनी. मी म्हटलं मी फोन करू का मुलाला, मी त्याच्याशी बोलतो, मी त्याला सांगतो की वडिलांचं मोठं ऑपरेशन, तू येऊन जा. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे आपणच आपल्या लोकांशी जर तुसडेपणाने वागलो, तोडलं त्यांना, त्यांच्याशी नीट नाही वागलो, तर इट इज गोइंग टू कम बॅक टू यू. म्हणजे कबीरनी म्हटलं आहे ना, अपना किया ही पाएगा. म्हणजे शेवटी आपल्याला आपलीच कृत्य परत मिळणार आहेत. तर आपण सारखं स्वतःला सांगायला पाहिजे की मी जे काही पुढे होणार आहे ती आजची माझी कृत्य ते करणार आहेत म्हणून. बऱ्याच जणांना वाटतं की मुलगा नालायक आहे किंवा मित्र नालायक आहे किंवा अजून संस्था नालायक आहे किंवा आणि कोणी आपल्याला जो त्रास देणारा माणूस आहे, त्यांना हे कळत नाही की आपला पण त्यात सहभाग आहे म्हणून. स्वतःकडं नाही बघत लोक. तर पहिलं मला असं वाटतं की आपण त्या सगळ्या या रिलेशनशिपमध्ये स्वतःकडं बघायला शिकलं पाहिजे. दुसरं असं वाटतं की आपण रिसोर्सफुल पाहिजे. मी खूप ट्रिप्सनं जातो, स्क्युबाला जातो, ट्रेकिंगला जातो, फोटोग्राफीला जातो. तर आम्ही एक 4-5 मित्र असतो. तर मला प्रत्येक वेळी जाणवतं ते 5 मित्रातले 2च जणं काम करतात आणि बाकी 3 जणं मजा करतात. मी म्हणतो की अरे तिकीटं काढायची मी, गाईड शोधायचा मी, उतरल्यावर हॉटेल नीट आहे का मी बघायचं, पक्षी आले का नाही ही माझ्यावरच जबाबदारी. आणि ह्याच्यावर काय जबाबदारी, तर ह्यांनी फक्त शिवाय द्यायच्या की आज जेवण नीट नव्हतं, आज विमान उशिराच उडलं. तर मी म्हटलं की अरे रिसोर्सफुलनेसमध्ये एक 5 जणं गेले तर 5 रिसोर्सेस ॲड झाले पाहिजे आणि त्याच्याऐवजी 2च रिसोर्सेस आणि 3 ड्रेनिंग असे जर लोक ॲड झाले तर आपण म्हणजे नॅचरली होतं आहे. आपण हळूहळू अशा मित्राला टाळायला लागतो. अरे हा सारखा आपला आयतोबा येतो, शिवाय देतो, घरी जातो, अशा चारी बाजूला लोक असतात आपल्या. तुम्ही बघितलं की सापडतील तुम्हाला. तर त्याच्यामध्ये मी असं करायला लागलो की नाही, आपण गेलो तर आपण काहीतरी या ट्रिपमध्ये स्वतःचं दिलंच पाहिजे. काही देऊ शकतो आपण. समजा आपण आता मी अर्जेंटिना, स्पेन आणि याला जाऊन आलो, तर आमच्यातला एक मित्र आहे तो थोडासा स्पॅनिश शिकला आणि त्यांनी मोबाईलवर स्पॅनिश ट्रान्सलेशन करून कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं की ते स्पॅनिश लोक भरभर भरभर बोलायला लागायचे. आम्ही सगळे बावटासारखे त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहायचो. मग हा उभा राहायचा, स्टॉप म्हणायचा, मोबाईल काढायचा आणि अतिशय शांतपणे स्पॅनिशमध्ये ट्रान्सलेशन करून मोबाईलवरनं आमचं म्हणणं त्यांना कळेल आणि त्यांचं म्हणणं आम्हाला कळेल. तर एवढी एक छोटी कृतीसुद्धा त्या ट्रिपमध्ये आमच्या दृष्टीने एक रिसोर्स होता मोठा. आणि आपल्याला असं वाटतं की अरे हा माणूस होता, बरं झालं आज. समजा बॅग नाही आली विमानतळावर तर पटकन एक माणूस पुढे जातो आणि बॅगेची चौकशी करायला लागतो. बाकी 2-3 आपला संबंध नाही, असं आईस्क्रीम खात बाजूला बसलेले असतात. तर आपण आपल्या एकटेपणा जर यायचा नसेल तर आपण एकटं राहायला नाही पाहिजे. तर हे जे लोक आहेत जे कशातच सहभाग घेत नाहीत ते एकटे लोक असतात. म्हणजे एकलपणा त्यांच्यावर कोणी लादलेलं नाही आहे, त्यांनी स्वतःला घालून दिलेला आदर्श आहे तो की बाबा मी एकटाच बरा आहे, माझ्याशी कोणी संबंध ठेवूच नका म्हणून. अजून एक फार महत्त्वाची गोष्ट जी अमेरिकेला गेल्यावर जाणवते भारतापेक्षा म्हणजे प्लेझेंटरीज. म्हणजे एक कर्टसी, एकमेकांना दार उघडून द्यायचं, लिफ्टमध्ये जाताना आत या म्हणायचं, वृद्ध माणसाला आपण पायाला हात लावतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक आपण असं त्या माणसाला जाणवून देतो की यू आर अन इम्पॉर्टंट पर्सन, यू आर अ गुड पर्सन. मग तोही माणूस नाईलाजाने आपल्याला म्हणतो की तुम्ही पण इम्पॉर्टंट आहात, तुम्ही पण चांगले आहात. पण अशा पद्धतीने एक लिफ्टमध्ये आपण गेलो बिल्डिंगमध्ये तर जाताना कोणी कसे आहात तुम्ही, काय आहे, किंवा असं उभं राहायचं बाजूला. लिफ्ट गेली की आपापल्या कामाला जायचं. दोन्ही अल्टरनेटिव्ह आपल्या हातात असतात. म्हणजे आय कॉन्टॅक्ट करायचा का नाही करायचा, प्लेझेंट्रीज एक्सचेंज करायच्या का नाहीत. आणि मग तेच स्वभावात पण उतरतं. म्हणजे हे तर वरवरचं झालं फार की मी सकाळी गुड मॉर्निंग म्हणलो किंवा संध्याकाळी गुड इव्हनिंग म्हणलो. पण हळूहळू स्वभावात असं होतं की माणसं ही प्लेझेंट किंवा अनप्लेझंट होऊन जातात. त्यांचं वय, त्यांचे अनुभव हे सगळं साचत कुठंतरी ती अनप्लेझंट झाली की सगळेजणं कंटाळतात. मग कारण ते अनप्लेझंट लोक जे कुरकुर करतात, नावं ठेवतात, ज्यांच्यापासून काही असं एक पॉझिटिव्हिटी मिळत नाही, लोकांना नको वाटायला लागतात ते. तर मी आपलं स्वतःला नेहमी सांगतो की बाबा तू लोकांना नको वाटशील असं दिवस येऊन दे नको. मेलं तर चांगलंच आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही, पण जगला तर कुणी माणूस आपल्याला टाळून पळतोय अशी अवस्था होऊन देऊ नको. मी एकदा याला गेलो होतो अँटवर्पला, म्हणजे बेल्जियममध्ये. तर तिथे मी ज्यांच्याबरोबर गेलो होतो ते डायमंड मर्चंट होते. ते म्हटले तुला बेल्जियन युनिव्हर्सिटी हॉस्पिटल बघायचं आहे का. म्हटलं बघतो की. मला काय अँटवर्पचं काय असेल काहीच आयडिया नव्हती. तर त्यांनी मला तिथले एक डॉक्टर दिले, ते सायकॅट्रिस्ट होते. तर त्यांच्याबरोबर तू जा म्हणले. मी गेलो. मग आम्ही 2 जण हॉस्पिटल बघायला लागलो. तर माझ्या लक्षात आलं की मी ज्याही डिपार्टमेंटला जातो आहे ते डिपार्टमेंट वेगाने ओस पडत आहे म्हणून. तर मला वाटायला लागलं की आपल्यामुळं पडतं आहे का म्हणून मी बघायला लागलो. म्हणजे
मग माझ्या लक्ष आलं की बरोबरचे जे डॉक्टर होते त्यांना बघून सैरावैरा लोक पळत आहेत. तर तिकडून एक गोरा बेल्जियन माणूस येत होता आणि त्याचं लक्ष नव्हतं आणि अचानक तो जवळ आल्यावर त्यांनी बघितला आम्हाला दोघांना. तो जो पळला तो पडला धापकन जमिनीवर, म्हणजे त्याला पळायची संधी पण नाही मिळाली बिचाऱ्याला. तर माझ्या असं लक्षात आलं की हे काहीतरी गडबड करत असणार हे आमचे गृहस्थ ज्यांच्याबरोबर मी गेलो होतो, ज्याच्यामुळं जाम कोणी बोलायला हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी तयार नाही. या उलट अशाही लोकांबरोबर मी हॉस्पिटलमध्ये फिरलो की ते गेले की प्रत्येक ठिकाणी बसून चहा कॉफी द्यायचे, गप्पा मारायचे, भारत किती चांगला आहे, डॉक्टर केळकर काय करतात. म्हणजे लोकांना एक जेन्युइन इंटरेस्ट यायचा की हा माणूस बरोबर कोणाला तरी घेऊन आला आहे, तो बहुतेक चांगला माणूस असेल म्हणून. तर मला म्हणजे पहिल्यांदा असं वाटतं की एकटेपणाची कारणीभूत असणारी ही कारणं आहेत. म्हणजे एकटेपणा हा आपोआप येत नाही, एकटेपणा हा आपण कष्टाने मिळवलेला असतो. हे जर लक्षात आलं माणसाला, म्हणजे कुणीही माणूस जर त्याला असं वाटत असेल की मी एकटा आहे, तर त्यांनी ॲक्च्युली म्हणजे सायकोलॉजिकल सेशन्सना जायला पाहिजे. माझ्या एक मित्रांच्या मिसेस, त्या 80 वर्षाच्या, हे 82 वर्षाचे, दोघंही फार मोठे लोक आहेत. त्या वारल्या. त्या आमच्या शिक्षिका होत्या एक त्याच्यापैकी. आणि त्यांना मी भेटलो आणि मग ते रडायला लागले. तर मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली आहेत, तुमचा अध्यात्माचा एवढा अभ्यास आहे, तर बायको गेली म्हणून रडताय काय? तर ते म्हणले की अहो कळतं पण वळत नाही म्हणले. तर आपल्या मनाचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला सगळं कळतं, कारण ही जगात मी जशी माणसं पाहतो तसं प्रत्येक माणसं पाहत असतो, पण वळत नाही. ज्याच्या अंगात प्लेझंटरी नाही त्याच्यात प्लेझंटनेस येत नाही. ज्याच्या अंगात रिसोर्सफुलनेस नाही त्याच्या अंगात रिसोर्सफुलनेस दुसऱ्याचा बघून येत नाही. तर ह्या गोष्टी आणण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आत्मपरीक्षणापेक्षा आपल्याला बदलायची एक वृत्ती पाहिजे. आणि ती वृत्ती जर असेल तर मला असं वाटतं की माणूस जगामध्ये एकटा राहणार नाही. माणसाला सोशल ॲनिमलच म्हणतात. म्हणजे त्याला इन्स्टिंक्टच असे आहेत की ही लिव्ज इन अ ग्रुप. फार थोडे लोक आहेत की जे हिमालयामध्ये जाऊन गुफेमध्ये जाऊन अध्यात्माचा अभ्यास करत आहेत. आपण असं धरूया 99.99% लोकांना समाजात राहायचं आहे, समाजाचा भाग व्हायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला समृद्ध बनवायचं आहे आपण आणि समाज. मग ह्यासाठी ह्या दुर्गुणांचा सामना आपल्यातल्या कसा करायचा याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. दुसरा जो गुण आहे तो पण ह्याच्यामध्येच कारणीभूत असतो, तो आहे भीती, जो वयामुळं आपोआप निर्माण होतो. म्हणजे ॲस्टेरिक्सची तुम्ही कोणी वाचता का नाही माहीत नाही मला, पण मी सगळी ॲस्टेरिक्सची पुस्तकं वाचायचो. तर त्याच्यामध्ये जे व्हायकिंग्ज असतात, जे स्वीडन आणि नॉर्वे आणि तिकडून येतात, त्यांना भीतीच माहीत नसते. आणि मग त्याच्यात शेवटी मजेने असं दाखवलं आहे की ती भीती माहीत नसते आणि शेवटी कॅकोफोनिक्सचं म्युझिक ऐकून त्यांना भीती म्हणजे काय कळतं. तर मला असं वाटतं की ही भीती ही आपल्याला म्हातारपणी जाणवायला लागते. आणि त्याच्यातली खऱ्या 3 भीत्या मी काढल्या आहेत, ज्या मला स्वतःला असं पेशंट्समध्ये आणि लोकांमध्ये जाणवतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे मृत्यूची भीती, जी प्रत्येकाला वाटते आणि ती तरुण असताना अजिबात वाटत नाही. म्हणूनच सोल्जर्स आर्मीमध्ये तुम्हाला माहिती आहे किती रिटायरमेंट आहे. तर आर्मीचा जो ॲक्टिव्ह जवान असतो त्याची रिटायरमेंट आहे 28 वर्ष आणि कॅप्टनची रिटायरमेंट आहे 32 वर्ष. म्हणजे 32 वर्षाच्या वर कोणीही जवान किंवा कॅप्टन आर्मीमध्ये नसतो. आणि ह्याचं कारणच हाच गुण आहे, तो म्हणजे भीती. म्हणजे कारगिलला लढाई चालली आहे, वरनं गोळीबार पाकिस्तानी करतायत, आपल्याला खालून वर चढायचं आहे आणि एक 40 वर्षाच्या माणसाला सांगितलं तू जा वर, तर तो जाम हलणार नाही जागेवरनं. तो म्हणेल मेलो तरी चालेल पण मी इथेच मरेल. तर त्याला तो यंग माणूसच लागतो. पण मग म्हातारपणी ह्या मृत्यू जवळ यायला लागतो ना, आपल्याला त्याची भीती वाटायला लागते. आणि आता माझे वडील आहेत तर त्यांना अजिबात मृत्यूचा विषय काढलेला चालत नाही, जेव्हा की म्हणजे त्यांना त्यांच्याबरोबरचं कोणी फारसं राहिलेलंच नाही आहे. पण ही मृत्यूची भीती जर घालवायची असेल तर मी माझ्या पुढच्या मीला असा सल्ला दिला की अरे तुझा नियतीवर किंवा देवावर कशावर तरी विश्वास पाहिजे. ज्यांचा देवावर नाही त्यांचा नियतीवर, आणि ज्यांचा नियतीवर नाही त्यांचा देवावर पण जबरदस्त विश्वास पाहिजे. जेव्हा हे मशीन किल्ली देऊन या जगामध्ये सोडलं गेलं, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळी, तेव्हाच त्याची किल्ली कधी संपणार आहे हे ठरलेलं आहे. मग जर ते ठरलेलं आहे, म्हणजे गालिबनी म्हणले ना, मौत का दिन मुआयन है तो जालिम नींद क्यों नहीं आती. म्हणजे जर ठरलं आहे ना मृत्यू माझा, ज्या जन्माच्या दिवशीच माझा मृत्यू ठरलेला आहे, तर मग मृत्यूला घाबरता कशाला. मग मृत्यू येणार आहे तर त्याच्याकडे बघायची आणि त्याची काळजी करायचं कारणच नाही. तो येईल तेव्हा येईल, चांगला येईल अशी प्रार्थना करणं ठीक आहे, पण तेही आपल्या हातात नाही आहे, ते नशिबावरच आहे सगळं. पण मृत्यूला न घाबरायला जर आपण शिकलो,
आत्ता तरी मला वाटतं मी घाबरत नाही, पण काय माहिती पुढच्या वेळेला मी सांगतोय की बाबा तू पुढे जाऊनसुद्धा घाबरू नको मृत्यूला. मृत्यू येणार आहे, त्याला पाहिजे तेव्हाच येणार आहे. त्याची एक गोष्ट होती छोटी, की एका माणसाला कळतं की त्याचं भविष्य सांगतं त्याला की कारच्या अपघातात मृत्यू आहे आणि तो त्याच्या काय समजा 90व्या वाढदिवसाला आहे. मग तो अशा डोंगरात जातो की जिथं कोणीच नसेल, तिथं कुठलीही गाडी येऊ शकणार नाही, अगदी हेलिकॉप्टरने गाडीसुद्धा आणता येणार नाही, कारण खूप उंचावर गेलं की हेलिकॉप्टरसुद्धा येऊ शकत नाही. तर तो म्हणतो आता माझ्या गाडीने मृत्यू होऊच शकत नाही आणि मुलाबाळांना घेऊन जातो. नातवंड असतात, तर नातवंडाच्या गाडीवरनं पाय घसरून तो पडतो आणि डोक्याला लागून मरतो. अशी स्टोरी होती. त्या स्टोरीचं तात्पर्य एवढंच होतं की जे काही तुमचं आहे प्राक्तन ते लिहिलेलं आहे, तर त्याला शांतपणे आनंदाने सामोरे जा. आणि आपण तर म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांकडे बघून की चांगलं समृद्ध भरपूर आयुष्य जगलेले लोक आहोत. भारताची लाईफ एक्सपेक्टन्सी 1940-45 साली किती होती काही अंदाज आहे? 32. म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी आपली लाईफ एक्सपेक्टन्सी 32 होती, आज 69 आहे. तर आपण चिकार पुढे आलो आहे, चांगले पुढे आलो आहे. तर आता काही मृत्यूला घाबरायचं कारण नाही आहे. आणि तर समाधान ज्याला म्हणतो आयुष्याचं, त्याला काही एंड पॉईंटच नाही. किती पुढे 100 झालं तर 105 पाहिजे. आज 116 वर्षाच्या बाई गेल्या जपानमधल्या, जगातल्या सगळ्यात वयोवृद्ध. तर म्हणजे मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मन आपलं या बाबतीत फर्म पाहिजे की माझा देवावर विश्वास आहे किंवा माझा नियतीवर विश्वास आहे. दुसरी भीती आहे ती आजारपणाची आहे. लोकांना वाटतं की काय आजारी पडल्यावर कोण माझी काळजी घेईल, माझा पाय फ्रॅक्चर झाला, मला न्यूरोलॉजिकल आजार झाला, मला हार्टचा आजार झाला, तर कोण मला बघेल म्हणून. तर त्याला घाबरायचं कारण अशासाठी नाही की ह्यासाठी 2 गोष्टी करायला पाहिजेत. एक, तुम्हाला चांगली हॉस्पिटल्स माहिती पाहिजेत भारतामध्ये. परदेशात सिस्टीम्स थोड्या चांगल्या आहेत, तिथले अनुभव फार अगदी हंकीडोरी आहेत असं नाही आहे. कधी चांगले कधी वाईट असे आहेत. आपल्याकडे कधी चांगले कधी वाईट अनुभव घेतात. पण आपल्या ओळखीचे जर 1-2 चांगले डॉक्टर असतील तर भारतामध्ये उत्तम ट्रीटमेंट मिळते. मला स्वतःला सगळ्या जगात मी काम केलेलं आहे. भारतात एवढी चांगली मेडिकल सर्व्हिस कुठं मी आत्तापर्यंत पाहिलेली नाही. परदेशामध्ये तुम्ही डॉक्टरना निवडू शकत नाही. ह्याच डॉक्टरांनी माझं ऑपरेशन करायला पाहिजे असं म्हणू शकत नाही. आजच संध्याकाळी व्हायला पाहिजे असं म्हणू शकत नाही. हेच औषध द्या असं म्हणू शकत नाही. घरी जाऊन कुठलंही औषध घेऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही त्या सिस्टीमच्या अक्षरशः हताशपणे त्यांच्या सामोरं जाणं आणि मग त्यातच आनंद मानणं की आपल्यासारखा सगळ्यांना समान न्याय तत्त्व आहे तिथे, म्हणजे की सगळ्यांचंच वाटोळं झालेलं आहे. त्यामुळं मग लोक त्याला ॲक्सेप्ट करतात. की माझा एक मित्र होता इंग्लंडला, तो घोड्यावरनं पडला कोविडमध्ये. म्हणजे मी दिनानाथची तुलना करतो त्याची थोडी, की तो घोड्यावरनं पडला, खूप श्रीमंत आहे, गोरा ब्रिटिश आहे, आणि तो पडल्यानंतर त्याला पायाला टिबिया फिब्युला फ्रॅक्चर झालं. तर तो 11 दिवस घरी होता, कारण कोविडमध्ये ते त्याला घ्यायला तयार नव्हते लगेच हॉस्पिटलमध्ये. आणि 11 दिवसांनी मग 12व्या दिवशी त्याला नेलं आणि 13व्या दिवशी त्याचं ऑपरेशन झालं. आपल्याकडं रात्री मारामारी झाली असते, हॉस्पिटलच्या दारात घेत नाही म्हणले असते पायाच्या फ्रॅक्चरला. तर तिथे असं डिमांड फॉर काय म्हणूया जस्टिस म्हणा किंवा सर्व्हिस असं तुम्ही रेजच करू शकत नाही. त्या सिस्टीममध्ये नियमात जे बसेल ते तुम्हाला मुकाट्याने सामोरं जावं लागतं. त्यामुळे खरंच भारतात आजारपणाची काळजी करण्याचं काही कारण नाही. त्याच्यामधले 2 भाग होते. एक होता की तुम्ही 1-2 चांगल्या डॉक्टरांना ओळखायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. दुसरा आहे की तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्याला पण पर्याय नाही आहे. म्हणजे मी रोज दारू पिणार, मी रोज स्मोकिंग करणार, मी वाटेल तसं खाणार, मी व्यायाम करणार नाही, पण माझी तब्येत चांगली पाहिजे, अशी स्वप्न प्रत्येक भारतीयाला पडतात. मी जेवढे लोक बघतो आणि डॉक्टर्समध्ये सुद्धा बघतो की त्यांच्यामध्ये स्वतःच्या बाबतीतला हेल्थ अवेअरनेस खूप कमी आहे. तर त्यासाठी मला पण काहीतरी कष्ट करायला पाहिजेत. आरोग्य ही देणगी नाही आहे आणि ती देणगी देवाने 40 वर्षापर्यंतच दिलेली आहे. माणसाचं वय माझ्या मते 40च वर्षाचं आहे. 40 नंतर त्याची पुढची 20 वर्ष, म्हणजे ही एक स्टोरी आहे आणि जी एक गृहस्थांकडनं मी ऐकली, मला ती पूर्ण पटली, की देवाने सगळ्यांना बोलवलं, प्राण्यांना, पक्ष्यांना आणि माणसाला, की तुला बाबा आयुष्य किती पाहिजे सांग. तर देवाने सगळ्यांना 40 वर्षाचं दिलं. तर प्राणी आणि पक्षी हात जोडून म्हणले की देवा नको 40 वर्षाचं आयुष्य आम्हाला फार वाटतं आहे, त्यापेक्षा आम्हाला 20च वर्षाचं दे. आणि तुम्ही बघाल तर बहुसंख्य प्राणी पक्षी, बहुसंख्य म्हणजे 90% किंवा 95% 20 वर्षांनी मरतात, कारण त्यांना या सगळ्या वाईल्डचा सामना करावा लागतो. आणि माणूस हावरटपणे म्हणला की ह्या सगळ्यांचं आयुष्य मला द्या. मग त्याला पहिलं 40 वर्षाचं स्वतःचं मिळालं, पुढची 20 वर्ष त्याला बैलाचं मिळालं. ते आता तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी अनुभवलं आहे की आपण बैलासारखं आपल्या कुटुंबाकरता, आपल्या काय आप्तजनांकरता, स्वतःकरता काम करत राहतो. आणि बैल जसा घाण्यावर विना तक्रार सकाळी उठून 2 फटके खाऊन कामावर जातो,
तशी आपली बायको आपल्याला पाठवते. नाही, पण आपणही जातो स्वतःहून. बैलाला आवडतं. डोमेस्टिकेशन हा आवडणारा गुण आहे प्राण्यांना. म्हणजे हे काही प्राणी, त्यात माणूस, बैल, कुत्रा, मांजर एवढेच आहेत, पोपट, याच्या पलीकडे कोणी जात नाही असं करायला. पण मग आपण ते करतो. मग त्याच्या पुढची 20 वर्ष त्याच्यानंतर कुत्र्याची मिळतात. त्याच्यामध्ये आपण एक आल्या गेलेल्यावर भुंकत राहतो. आपल्याच प्रॉपर्टीचं रक्षण करत राहतो. तर दुसऱ्याच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं नेपाळमधल्या आलेल्या माणसांनी ठीक आहे, पण माणूस स्वतःच्याच प्रॉपर्टीचं रक्षण करायला लागतो. आणि सारखा आपल्या घरातल्या किंवा आपल्या कुटुंबातल्या किंवा स्वतःला कोणीतरी त्रास देणाऱ्या अशा पद्धतीने आले बुलडॉग जसं बघतो आलेल्या पथकाकडं, तसा माणूस बुलडॉगसारखा सगळ्यांकडे बघायला लागतो. आणि मग शेवटी घुबडाचं मिळतं. मग तो चिंता करायला लागतो, जगाचं काय होणार, माझ्या पश्चात पृथ्वीचं काय होणार, माझ्या संस्थेचं काय होणार, माझ्या देशाचं काय होणार, जेव्हा की खरं काहीच होत नाही, सगळं चांगलं चालतं आपल्या पश्चात. पण त्याला असं वाटायला लागतं. तर हे जे माणसाची पुढची वर्ष आहेत, ज्याच्यामध्ये आपण हे वेगवेगळे प्रकार बघितले, ती वर्ष खरे बघितली तर बोनस लाईफ आहे. आणि त्याचं एक उदाहरण आहे प्राण्यांमध्ये. तुम्हाला सारस क्रेन किंवा हे क्रेन्स माहिती आहेत ना. तर एक प्रसिद्ध क्रेन होता, वोल्फ नावाचा क्रेन. त्याला पिंजऱ्यात ठेवलं तर तो 80 वर्ष जगला. बाकी जगातलं कुठलाही क्रेन 20 वर्षाच्या वर जगलेलं नाही. तर आपण पिंजऱ्यातले क्रेन्स आहोत. म्हणजे आपण जगतो. आणि आपण जगतो ह्याला कारण ही सगळ्या गोष्टी आहेत की चांगली वैद्यकीय सेवा आहे, आपण स्वतःची काळजी जास्त घेतो, समाजाने आपल्याला सुरक्षित केलं आहे, लढाई नाही आहे, अचानक येऊन बॉम्ब पडत नाही. म्हणजे गाझापट्टीतलं सोडून द्या, पण आपल्या इथे बरं चाललं आहे. तर म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी वाढण्याची ही कारणं आहेत. आणि त्या कारणांमध्ये आपण आजारपणाची काळजी न करता आपली काळजी करायला पाहिजे. खरं तर आजारपणाची अजिबात काळजी नाही केली पाहिजे, पण स्वतःची काळजी करून मी तंदुरुस्त कसा राहीन त्याकरता मी काय प्रयत्न करीन, असे मी तरी स्वतःला सांगतो की बाबा हे तू प्रयत्न करत राहा. मग दरवेळी ट्रेकला जातो, कुठल्या तरी डोंगरात चढतो, स्क्युबाला जातो, कुठेतरी पळायला जातो, तेव्हा दरवेळी ढकलावं लागतं स्वतःला. असं काय म्हणजे ते डोंगरावर चढणं हे काही काळ आनंददायी असतं, पण जेव्हा बर्फातनं तुम्ही ओळीनी सलग 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर व्हायला लागतं. आणि ते बूट असतात ते 2.5-2.5 किलोचे बूट असतात, त्याच्यामध्ये ते स्पाईक्स लावलेले असतात, ते प्रत्येक वेळी काढायचे, घालायचे. तर फार मजा येते पुढं असं समजू नका, पण आपल्याला त्यातनं एक स्वतःला पुढे ढकलायची, स्वतःची तब्येत सुधारायची ऊर्जा मिळते. आणि ती ऊर्जा पुढे म्हातारपणी कामाला येते असं मला वाटतं आहे. म्हणजे जे लहानपणी बांधलं तेच म्हातारपणी उलटं परत मिळणार आहे. आणि तिसरी भीती जी होती ती दैन्यावस्थेची भीती सगळ्यांना असते, की पैसे इन्सिक्युरिटी असते खूप पैशाबद्दल, की माझे पैसे मला पुरतील का, मी आजारी पडलो तर मला स्टेंट चांगला घालतील का, जॉईंट चांगला बसवतील का, की मेडिकल ऑन्कॉलॉजीचं चांगलं औषध देतील का, आणि मुलं माझ्याकडे बघतील का, अशा तो दैन्यावस्थेच्या चिंतेत असतो. ती चिंता दूर जर व्हायची असेल तर खरंच मन मोठं करायला लागतं आपल्याला. माझे एक मित्र होते ज्यांनी दीनानाथला मोठी देणगी दिली होती. तर ते खूप श्रीमंत होते, भरपूर पैसे होते घरी. त्यांचा एक सातारा रोडला 55,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट होता. म्हणजे आज बाजारभावाने त्याची किंमत करायला गेली तर किती असेल उत्क्रांत, 15-20 कोटी. त्यावेळेला ती 7-8 कोटी होती जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला. तर त्यांनी तो म्हणले की मला दीनानाथला तो द्यायचा आहे हॉस्पिटल बांधायकरता. तर त्याच्यामध्ये 7-12चे काही प्रॉब्लेम्स होते. तर मी त्यांना म्हटलं की 7-12चे प्रॉब्लेम्स आहेत आणि आम्ही खटल्यातल्या काही गोष्टी घेत नाही. म्हणजे सामाजिक सेवेकरता जाऊन 4 गुंडांची आम्ही भांडत नाही. म्हटलं समाजसेवा आपली सहजपणे करता येईल तेवढंच करतो. मग ते म्हटलं मग काय करू त्याचं. म्हटलं तुम्ही त्याच्यातनं काही पैसे उभे होत आहेत का बघा, ते द्या दीनानाथला. त्याच्यात काही काम करणं अवघड दिसतं आहे मला, कारण त्याचे लिगल डॉक्युमेंट्स प्रॉब्लेमॅटिक आहेत. मग त्याने एका बिल्डरला बोलावलं. बहुतेक प्रसिद्ध बिल्डर डांबरट असतात अशी माझी समजूत होती, ती खरी ठरली. त्याप्रमाणे त्या बिल्डरनी येऊन ती जमीन बळकावली त्यांच्याकडनं. त्यांना जे चेक्स दिले ते वटले नाहीत. मग ते रोज त्या माणसाकडे जायचे आणि तिथे बसायचे. त्यांचं वय त्यावेळी होतं 91. तर ते रोज त्या माणसाकडे जायचे आणि त्याच्या ऑफिसमध्ये बसायचे. मग तो पहिल्यांदा माणसांनी आल्यावर त्यांना खायला दिलं, चहा दिला. मग एक आठवड्याने त्यांना नुसता चहा दिला आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात ते इकडून आले की तो तिकडून पळून जायचा. साधारण सगळे देणेकरी असंच करतात. तर त्यांनी मला एकदा हे सांगितलं की मी रोज त्याच्याकडे जातो आणि तो पैसे देत नाही. तर मी म्हटलं सोडून द्या ना डोक्यातनं. त्या प्लॉटला 7-12चे प्रॉब्लेम होते, त्याचं हॉस्पिटल होणार नव्हतं. आणि आता त्या माणसाने बळकावला आहे, तो पॉलिटिकली आणि पैसेवाईजसुद्धा चांगला बकरा धनाढ्य आहे, तो तुमचं काही ऐकणार नाही. तर तुम्ही मनातनं काढून टाका ना म्हटलं तो प्लॉट, की आपला नव्हताच असं समजा. दुसऱ्या दिवसापासून ते एवढे आनंदी दिसायला लागले, परत ते त्या बिल्डरकडे कधीही गेले नाहीत.
त्याने तो प्लॉट बळकावला. अजून त्याच्यावर काही झालं का नाही मला माहीत नाही, मी काही बघायला गेलो नाही. म्हणजे अशी घाणेरडी उत्सुकताच नाही आहे मला की त्यांनी काय केलं म्हणून. पण म्हणजे मला असं वाटलं की आपण जर मनातला एखादा प्रश्न पैशाचा आपल्या मनातनं सोडून दिला तर आपलं आयुष्य बरंच आनंदी होतं. कोणीतरी म्हणजे रिक्षावाल्याशी 15 रुपये करता भांडणं हे पुण्यातली सगळ्यात फॅन्टास्टिक गोष्ट आहे. आता हे जीपेनी बरंच कमी झालं आहे, पण त्याच्या आधी छंद होता हा सगळ्यांना की तो रिक्षावाला सुट्टे घेऊन कधीही जात नाही. त्याला तसं धर्मामध्ये लिहून दिलेलं आहे की बाबा तू सुट्टे घेऊन जाऊ नको. आणि आपणही काही सुट्टे घेऊन जात नाही, आपण नोट काढून देतो कडकपणे त्याला. मग तो सगळे पैसे परत देत नाही. मग आपला दिवस खराब, त्याचा दिवस खराब होतो का नाही मला कळलेलं नाही. एकदा मी घेणार आहे रिक्षावाल्यांची मुलाखत. पण आपला दिवस नक्की खराब होतो. तर त्याच्याऐवजी आपण काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आणि खरं वाढत्या वयाबरोबर मन जर मोठं झालं तर छोट्या गोष्टी सोडण्यामध्ये खूप फायदे असतात. तर जर 55,000 स्क्वेअर फुटाचा 8 कोटीचा प्लॉट माणूस सोडून देऊ शकतो तर आपणही काहीतरी सोडू शकतो छोटं मोठं, असं मी स्वतःला सांगतो. माझ्या मीला सांगतो की बाबा ते छोट्या गोष्टी सोडून आता भांडखोरपणा कमी कर. आणि प्रत्येक गोष्टीवर भांडून त्यात काही होणार नाही आहे. त्यापेक्षा आयुष्य आनंदी करायचं असेल तर काही गोष्टी मागे विस्मृतीत गेलेल्या बऱ्या असतात. देवाने फार मोठी गोष्ट दिली आहे आपल्याला, विस्मृती. जर सगळ्या गोष्टी आठवत असत्या तर भयानक खुंची झालो असतो आपण. बऱ्याच वेळा मला म्हणजे कोणाचं ऑपरेशन केलं हे आठवत नाही, त्यानंतर कोण वाईट वागलं हे आठवत नाही, मित्र एखादा काहीतरी त्यांनी लहानपणी माझ्याशी वाईट वागला तर मला काय आठवत नाही. मग तो खुश होतो एकदम की किती मोठ्या मनाचा आहे. मी म्हटलं अरे मला आठवत नाही, मी मोठ्या मनाचा वगैरे नाही आहे. पण त्याला असं वाटतं हे चांगलं आहे. म्हणजे तर ह्या भीतीच्या गोष्टी मला असं वाटतं, या तीनही भीत्या ज्या आहेत, दैन्यावस्था, आजारपण आणि मृत्यू, या तिन्ही गोष्टींची भीती प्रयत्नपूर्वक काढता येते. मला तरी वाटत नाही आमच्या इथल्या काही डॉक्टर्समध्ये आहे इन्सिक्युरिटी. त्यांना असं वाटतं की पैसे पुरतील का नाही वगैरे. तर त्याच्यावर रिसर्च झाला आहे. आणि तो रिसर्च, मी अमेरिकेत होतो त्यावेळेला फोर्ब्स नावाचा एक मॅगझिन आहे, त्याचा एडिटर आला होता, त्याचं लेक्चर होतं आणि मी त्या लेक्चरला बसलो होतो. आणि त्याचा विषयच हा होता, मृत्यू आणि संपत्ती हा विषय होता. तर त्यांनी असं तिथे सगळं रिसर्च दाखवलं अमेरिकेतला की जवळजवळ त्यांनी 2 लाख लोकांचे पूर्ण इंटरव्ह्यूज विथ देअर ॲसेट्स आणि त्यांनी काय काय केलं हे सगळं अभ्यास केला. आणि त्याच्यामुळे त्यांना आढळून आलं की 60% लोकांची संपत्ती त्यांच्या जिवंतपणी संपत नाही. 60% संपत्ती आयुष्यातली आपल्या जिवंतपणी संपत नाही. म्हणजे आपल्या मुलाबाळांना ती 60% संपत्ती जाते. म्हणजे माणूस फक्त आपण मिळवलेले 40% वापरू शकतो. आणि हे बहुसंख्य कष्ट करणाऱ्या लोकांसाठी, आळशी लोकांसाठी नाही आहे. पण कष्ट करणाऱ्या माणसाला त्याच्या संपत्तीतले तो फक्त 40% वापरतो. आपले सगळे दागिने आपल्या पश्चात जातात, आपल्या सगळ्या गाड्या आपल्या पश्चात वाया जातात, आपली सगळी बँक अकाउंट आपल्या पश्चात, बऱ्याच वेळा बँकच चोरते असा माझा अनुभव आहे. म्हणजे हे वेगवेगळे अनुभव लोकांचे मी घेतो, ते तुम्हाला संकलित करून स्वतःला सांगतो मी. तर ही जी सगळी दैन्यावस्थेची भीती आहे ती संपूर्णपणे निराधार आहे. ही जुन्या काळची भीती आहे, जेव्हा सगळीकडे रिसोर्सेस नव्हते आणि खरंच समाजच खूप गरीब होता. माझ्या लहानपणी होता समाज गरीब. माझ्या लहानपणी आमच्या वर्गातल्या एकाही मुलाकडे म्हणजे त्याच्या वडिलांकडे 4 व्हीलर नव्हती. आज मेडिकल कॉलेजची मुलं 4 व्हीलर न घेऊन येणारी कोण आहेत असं शोधलं जातं. तर दैन्यावस्था कधीच गेली आहे. शास्त्रांनी म्हणा, समृद्धीने, प्रवासाने, सगळ्या ह्याने समाज समृद्ध झाला आहे. मग अशा ह्याच्यात काळजी करायची जी जुनी पारंपरिक सवय आहे, जसं मांजराला कळतं की पक्षाला धरलं की गळा आवळायचा, पक्षाला कळतं की माणूस आहे तो गोळी मारणार, तसं आपल्याला वाटतं की दैन्यावस्था आपल्याला गोळी मारणार म्हणून. कारण ती पारंपरिक सवय लहानपणची लागलेली, ती जर आपण सोडली आणि आपण असं मनाशी हे केलं की मी एक समृद्ध माणूस आहे, आय डोंट वॉन्ट, आय कॅन गिव्ह, तर सोपं इक्वेशन होऊन जातं. आणि शेवटी माझी बायको मला सांगते की सगळ्यात दानशूर माणूस हा कवडी चुंबक असतो. कारण त्याची अख्खी संपत्ती नंतर इतरांना मिळते, कारण तो खर्चच करत नाही. जो खर्च करतो त्याची निदान थोडी संपत्ती त्याच्या नातलगांना मिळते, पण कवडी चुंबकाची 100% संपत्ती नातलगांना मिळते. म्हणजे ती 40% पण तो संपत नाही. तर ही भीती मनातनं काढून टाकायला आपण शिकलं पाहिजे. तिसरी गोष्ट फार महत्त्वाची म्हणजे नकारात्मकता, म्हणजे निगेटिव्हिटी. ती पण वयाने, भारतात राहिल्याने, पेपर वाचल्याने, रस्त्यावर प्रवास केल्याने, पॉलिटिशियन भेटल्याने वाढत जाते आपल्या मनातली. यातली कुठलीही गोष्ट झाली की माणसाची नकारात्मकता उफाळते. मग पेपर वाचलात तुम्ही तर 100% तुमचं डोकं सकाळी फिरतं. कारण किती वाईट वाईट लोकांनी आपला देश भरलेला आहे.
असंच बहुसंख्य पानावर, आणि जगात किती वाईट वाईट लोक आहेत हे वर्ल्ड नावाच्या पानावर लिहिलेलं असतं. मग ते सगळं वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की कसलं जग आहे यार, कसलं भिकारडे लोक आहेत, म्हणजे कुठे काय काय अत्याचार चाललेत, खड्ड्यातनं माणसं मरतायत. एक माणसाचं खड्ड्यामुळे जीव वाचला म्हणून पण काल न्यूज होती, तुम्ही वाचली का नाही मला माहीत नाही. खड्ड्यामुळं त्याला एकदम अंगात दुगदुगी आली. हो, असं पण म्हणजे सगळे वाचून आपण उदास होतो की खड्ड्यामुळं जीव वाचावा. तर ही नकारात्मकता घालवायसाठी मार्ग असतात काही, आणि स्वतःला मी ते मार्ग सांगतो. म्हणजे शक्यतो पेपर चष्मा न लावता वाचायचा. म्हणजे हे म्हातारपणचा एक फायदा आहे की चष्मा लावल्याशिवाय वाचता येत नाही, मला नाही येत म्हणजे. तर मग मी शक्यतो पेपर चष्मा न लावता वाचतो, म्हणजे हेडलाईन्स दिसतात. बहुतेक वेळा हेडलाईन्स वाचल्यावर डोक्यात थोडंसं एक राग जातो, तेवढा पुरेसा आहे. ती अजून डिटेल वाचायची खाली गरज नाही, म्हणजे की काय बाबा आमदारांचा घोडेबाजार चालला, हे चाललं, कशाला, आपला काय संबंध आहे का, काही का करेनात. आणि नकारात्मकतेमध्ये दुसरं एक हे कारण असतं, पेपर वाचणं एक झालं, दुसरं मित्र भेटणं. नकारात्मक मित्र भेटले की निगेटिव्ह होतो माणूस. सगळी टीका सुरू झाली एखाद्या गोष्टीवर, त्यापेक्षा आपलं चांगले विचार करणारे, चांगलं बोलणारे. वाईट तर आहेत जगात सगळीकडे, चांगलंही खूप आहे. तर त्या पेपरचाही प्रॉब्लेम तोच आहे ना, गुड न्यूज नावाची न्यूजच नाही. गुड न्यूज फक्त जन्माच्या वेळी सांगतात, बाकी सगळ्या वेळी बॅड न्यूजच आहे फक्त. आणि न्यूजमध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट म्हणजे सगळं जग व्यापलं आहे बॅड न्यूजनी. तर आपण मित्र जे भेटतील ते असे बॅड न्यूजसारखे नाही भेटलेले बरे, असं काय. असं एखाद्या कट्ट्यावर बसलो आणि तब्येत, मग आमचं एक हॉस्पिटल एवढं बेकार होतं की अपेंडिक्सला काही नसताना त्यांनी काढलं. मग दुसरा म्हणतो अरे आमचं तर लिव्हरच त्यांनी काढून घेतलं. असं जर सुरू झालं तर आपण 2 मिनिटात पटकन काहीतरी घाईची लागली म्हणायचं आणि उठून निघून जायचं. मग त्याला कोणीच नाही म्हणत नाही, तू जाऊ नको म्हणत नाही. पण बॅड न्यूज टाळणं सुद्धा आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला सकारात्मक लोक जे काहीतरी चांगलं सांगतात, जगामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत ना आपल्या आजूबाजू, आणि भरपूर घडत आहेत, तर चांगलं बोलणारे लोक एक प्रेरणा देतात आपल्याला. आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे, मी अजून काही करू शकतो. मी क्लिव्हलंड क्लिनिक म्हणून अमेरिकेत गेलो होतो थोडे दिवस, तर तिथे एक बाहेर एक पाटी होती की टुडे 1800 व्हॉलंटियर्स आर वर्किंग इन क्लिव्हलंड क्लिनिक म्हणून, अशी खाली पाटी होती. 1800 व्हॉलंटियर्स एका हॉस्पिटलमध्ये एका दिवशी काम करतात. म्हटलं किती चांगलं आहे, किती मनाला पॉझिटिव्ह वाटतं. अजून अशा तिथे खूप गोष्टी होत्या. तिथे त्यांचं हॉस्पिटल जळलं 1933 साली, आणि त्याच्यामध्ये 250 लोक मेले. मग ते मेल्यानंतर त्या हॉस्पिटलने पुढची 20-25 वर्ष लोकांची देणी, कॉम्पेन्सेशन्स आणि हे काय 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 दिलं. आणि त्या गावातल्या लोकांनी एक फंड एकत्र करून त्या क्लिव्हलंड क्लिनिकला दिला की हे बाबा 100 कोटी रुपये तुम्ही हे देणी, हे हॉस्पिटल चालू ठेवा, आग लागली म्हणून हॉस्पिटल बंद करू नका. आणि ते 100 कोटी रुपये त्यांनी ठेवून घेतले, ते हॉस्पिटल चालवलं, सगळ्या लोकांची देणी फेडली आणि 100 कोटी रुपये क्लिव्हलंड गावाला परत केले. आपल्याकडं कसं हॉस्पिटल जाळपोळ आपणच करून बंद पाडतो, आपल्याला म्हणजे आपोआप जळायची काही वाट बघायची गरजच नाही, वेगळी सोसायटी असते. पण मग आपण हे बघून आपण इन्स्पायर होतो की अरे कसे लोक आहेत, हे कुठंतरी चांगलं जगात घडतं आहे. आणि हे चांगलं घडणाऱ्या लोकांची वार्ता एकमेकांपर्यंत पसरवणारे एजंट्स आपण आहोत. आपण रोज बाहेर पडतो तेव्हा 2 चांगल्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या, असं ठरवून बाहेर पडायचं. आणि 2 वाईट गोष्टी ऐकणाऱ्या माणसाला उद्यापासून टाळायला सुरुवात करायची, तो आपोआप एकटा पडेल थोड्या दिवसात. पण आपण जे सगळे एकमेकांना भेटतो ते पॉझिटिव्ह लोक एकमेकांना भेटणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की पॉझिटिव्हिटी कॅन मेक ट्रान्सफॉर्मेशन इन युअर लाईफ. लोक आता सुप्रिया म्हणली, जे खरं आहे का नाही माहीत नाही मला, माझ्यात खूप ऊर्जा आहे, पण माझ्यात खूप ऊर्जा नसून पॉझिटिव्हिटी खूप आहे. मला असं एक विश्वास आहे की जग बेटर होऊ शकतं. त्या विश्वास उडला की मग अवघड आहे माझं, म्हणजे मी काम कसं करीन इथे येऊन. मी काम करण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे की मला असं वाटतं की येस आय कॅन मेक अ चेंज, आणि वी वॉन्ट टू मेक अ पॉझिटिव्ह चेंज. तर शेवटच्या 2 गोष्टी सांगून मी थांबतो. एक म्हणजे भावनिक गुंता आहे, म्हणजे अटॅचमेंट. आपल्याला खूप मुलांशी, नातवंडांची अटॅचमेंट असते, आणि ते अटॅचमेंट वाढते. सध्याच्या काळात ती अतिरेक होताना मला दिसतो आहे, आणि माझे 1-2 नातेवाईकांचं झाल्यामुळं मी सावध झालो आहे. ती कशा पद्धतीने त्याचा अतिरेक होतो की मुलं परदेशात, त्यांची नातवंड परदेशात, आणि आईवडील इकडे, त्यांचे संस्कार, त्यांच्या खाण्याच्या पद्धती, त्यांच्या विचाराच्या पद्धती इकडच्यासारख्या. आणि मग ते सुनेवर लादायचा प्रयत्न करतात की नातवंडांना कसं वाढवायला पाहिजे, त्याच्यातनं खटके उडतात, सून भेटेनाशी होते, मुलगा येईनासा होतो, आणि माणूस एकटा पडतो. तर त्याला पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये इंटरफिअर करायचं नाही. पण हे कळत नाही, वळायला तर फार अवघड आहे, कळायलाच अवघड आहे की आपली मुलं आपली प्रॉपर्टी नाही. बऱ्याच जणांना वाटतं की ती आपली प्रॉपर्टी आहे म्हणून.
माझ्या मुलांना वर्ष 18च्या पूर्वी ओकेजनली मी 2-4 धपाटे लावलेले आहेत अमेरिकेत नसल्यामुळं, पण भारतात परवानगी आहे तसे 2-4 धपाटे लावायला. पण 18 वर्षानंतर मी त्यांना जास्त आग्रहाने कुठलीही गोष्ट सांगितली नाही, ना त्यांच्या अंगाला कधी हात लावला. ते अजूनही वागतात मार खाण्यासारखे, पण मी त्यांना मारत नाही, उगाच खोटं कौतुकही करत नाही. मी सोडून देतो विषय मोठ्या मनाने, प्लॉटसारखा त्या, की जाऊ दे आता कशाला आपण यांच्या नादाला लागायचं, हे शिकतील आपोआप स्वतः. मला असं वाटतं की धक्का खाल्ल्याशिवाय माणूस शिकत नाही. आपण शिकवून ते काय होत नाही, त्याला एक अनुभव घ्यायला लागतो. तो समजा एखाद्या ठिकाणी उशिरा पोचला, मग आपले तळपायाला आईची आग मस्तकात पोचते तिच्या, की मुलगा उठत नाही, इंटरव्ह्यूची वेळ झाली आहे. काही नाही, तो झोपू दे इंटरव्ह्यूच्या वेळी, पुढच्या वेळी तो सावध होईल, त्याला त्याचं शिकू दे. तसंच नातवंडसुद्धा आपल्या मुलांची प्रॉपर्टी नाही, आपली तर अजिबातच नाही. पण आपण नातवंडांच्या प्रॉपर्टीमध्ये ढवळाढवळ करायला जातो आणि मग ते एक संघर्ष तुमच्यामध्ये आणि सुनेमध्ये सुरू होतो, जो माझ्या बाबतीत घडणार नाही असं मी माझ्या मीला सांगतो. बाबा उद्योग करू नको, त्यांच्या मागे लागून सारखे व्हिडिओ कॉल लावून दिवसभर मला तू नातू दाखव, मग त्याने अवकडं म्हणलं पाहिजे, मग त्यांनी थोडं नाचून दाखवलं पाहिजे, मग त्यांनी त्याची खेळणी काढून दाखवली पाहिजेत. असं मी जे पेरेंट्स माझ्या नात्यातले बघतो तर मला घाबरायला होतं. म्हणजे शिक्षकांनीसुद्धा मला एवढं कधी हे केलेलं नाही, चेस केलेलं नाही. शिक्षकांना वाटायचं मी चांगला स्टुडंट व्हावं म्हणून, पण ते असे हात धुवून मागं लागल्याचं मी कधी पाहिलं नाही. आणि आता या शाळांमधनं मी जातो तेव्हा तर म्हणजे माझे आईवडील BJ मेडिकलमध्ये कधी आयुष्यात आले नाही, त्यांना कुठेही BJ मेडिकल हेच माहीत नाही. जे चांगलं आहे का वाईट आहे मला माहीत नाही, पण मी चांगलं समजतो कारण मी तिथले मारामाऱ्या माझ्या मी केल्या. आईवडिलांनी येऊन काही माझ्यासाठी केल्या नाहीत. पण आताचे आईवडील मुलांच्या ऑडिटोरियममध्ये घुसून तो जेव्हा नाचत असतो तेव्हा व्हिडिओ करताना इतर 4 पालकांना जमिनीवर लोळवताना मी पाहिलेलं आहे. कारण 8 जण नाचत असले तर सगळ्यांचं शूटिंग नीट होऊच शकत नाही, त्यामुळं 4-5 जण लोळले की मग 2-3 नीट होतं. तर हे जे इन्व्हेजिव्ह रिलेशनशिप्स आपण करतो, ते अटॅचमेंट जी आहे, तर ते गीता वाचून वगैरे काही फायदा होत नाही हो. आपण तसेच वागतो जे गीतेत अजिबात करू नका म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे गीतेत जी सगळी वाईट लक्षणं आहेत ती आपण आपल्यात आणायचा प्रयत्न करतो. तर ती सोडून देऊन आपण एक डिटॅचमेंट, अटॅचमेंटच्या विरुद्ध आहे ना वानप्रस्थ. तर वानप्रस्थामध्ये जायचं म्हणजे काय, याच्यावर मी खूप वर्ष विचार करत होतो. तर वानप्रस्थ म्हणजे होणारी गोष्ट होतीये आणि आपला त्याला एक किरकोळ सहभाग, एक खारीचा वाटा एवढाच त्याला लागू पडतो. आपली मुलं चांगली होत आहेत, आम्ही त्यांच्यात खारीचा वाटा देतोय, अशा पद्धतीने थोडं डिटॅच 1-2 पावलं लांब राहिलं तर चांगलं दिसतं सगळं आणि संबंधही चांगले राहतात. मी तर लोकांना म्हणजे माझ्या ओळखीच्या लोकांना जरा तणाव दिसला, मी सांगतोय बाबा तू लवकर दुसरं घर कर, दोघांचेही संबंध चांगले राहतील. भांडणं एकदा टोकाला गेली की मग मुलगा वडिलांच्या ऑपरेशनला येत नाही हो, ते बघितलं आहे मी. तर ते टोकाला न जाऊन देणं हे आपलं कसब आहे, की आपण वेळीच ओळखायचं की थिंग्ज आर नॉट गोईंग वेल. आणि नातवंडांच्या मागे तुम्ही लागत असाल हात धुवून तर अजिबात उद्यापासून लागू नका. त्यांना एक आठवड्यातनं एकदा फोन केला तर त्यांनाही आवडतो, पण रोज सकाळी हजेरीपट सुरू झाला आणि त्यांना त्यांची कामं असतात. अमेरिकेत एकच सांगतो, अमेरिका सोन्याचा पिंजरा आहे. तो साधा पिंजरा नाही आहे आणि सोन्याच्या पिंजऱ्यात पक्षाला नाचावंच लागतं. तिथे ते तुमच्यासाठी म्हणून पैसे ते दाखवतात, खूप पैसे वगैरे मिळत आहेत म्हणून, पण तिथं त्यांची वाट लागलेली असते. तर त्यांना त्यांची वाट लागलेली अन्न उपभोगू द्या चांगली म्हणजे. आणि शेवटचा विषय होता तो म्हणजे अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी. जे पण मला असं वाटतं की मी माझ्या याला सांगतो, बाबा कधीतरी आयुष्यातली ही मोहमाया सोड. आता आपले प्लॉट सोडा, आपले फ्लॅट सोडा, आपल्या गाड्या सोडा, कारण एक ना एक दिवस मुलं गाडीची किल्ली काढूनच घेणार आहे. कोणाकोणावरती वेळ आली माहीत नाही आहे, पण माझ्यावर अजून आलेलं नाही आहे, पण एक ना एक दिवस येणार आहे मला दिसतंयच. माझ्या मीला मी सांगतो की बाबा तू आज गाडी चालवतोय टेचामध्ये, पण एक दिवस तुझ्या गाडीची किल्ली तुझ्याकडनं काढून घेणार आहे. मग एक दिवस तुझी इंडिपेंडेंटली फिरायची किल्ली तुझ्याकडनं काढून घेणार आहे. मग एक दिवस तुला बँक अकाउंट ऑपरेट करू नको म्हणून सांगणार आहे. मग एक दिवस तुला अजून काहीतरी, म्हणजे मग शेवटी आपण एक आपल्या मुलांचं लहान मूल होणार आहोत. मग हे जर समोर दिसतंय तर मी माझ्या मीला सांगतो की बाबा असं जर असेल पुढे तर तू ह्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी विचार आता तरी करायला. पूर्वी नाही केला चांगलं आहे, पण वानप्रस्थ, संन्यास अशा आश्रम सांगून ठेवले ते लोक आपल्यापेक्षा अधिक इव्हॉल्व्ड किंवा आपल्यापेक्षा अधिक शिकलेले लोक होते. भारताचा ऱ्हास कुठे झाला असं माझं मत आहे, तर ते तत्त्वज्ञानाच्या फार मागे गेला आणि शास्त्राच्या कमी मागे गेला. आणि युद्धामध्ये नेहमीच तत्त्वज्ञान जिंकत नाही, तत्त्वज्ञान मार खातं युद्धामध्ये आणि शास्त्र जिंकतं युद्धामध्ये. एवढ्या एका गोष्टीमुळे भारताचा ऱ्हास झाला.
पण भारताकडं आज जर काही श्रेष्ठ असेल तर ते तत्त्वज्ञान आहे. आणि ही जी तत्त्वज्ञानातले 4 आश्रम आपण सांगितलेले आहेत, ते 4 आश्रम जगामध्ये कुठल्याही फिलॉसॉफीमध्ये मी आजवर पाहिलेलं नाही. तर त्याच्यामधला आपल्या आयुष्यातला जो पुढचा येतो आहे वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम, त्याला खरंच आपण त्याच्याकडे डोळसपणे बघायला पाहिजे. तर मी माझ्या मीला सांगतो की बाबा तू हळूहळू याच्यातनं मन आता सोडव, त्याच्यातनं सारखी चिंता करू नको, हा काय करेल, तो काय करेल, याचं काय होईल, गव्हर्नमेंट काय नोटीस देईल, होईल सगळ्या गोष्टी. आता यंग लोक आहेत ते घेतात जबाबदारी. तू स्वतःला ह्याच्यातनं सोडव. तू काहीतरी आता पुढचा विचार करायला की याच्या पुढचे पण काहीतरी जर्नी आहे, याच्या पुढे पुनर्जन्म आहे का नाही माहीत नाही आहे, पण हे आयुष्य निरर्थक आहे यावर माझा विश्वास नाही आहे ना. म्हणजे नाहीतर असं असतं की झाडाचं पान पडलं तसे आम्ही पडलो. तो एक झेन गुरु होता, तर तो एकदम रात्री दचकून जागा झाला. तर शिष्य म्हणले काय झालं गुरुजी, तुम्ही का दचकून जागे झाले? ते म्हणले माझ्या स्वप्नात एक सुंदर फुलपाखरू आलं, ते झाडावरनं फिरलं वगैरे. मग गुरुजी म्हणलं हे तर चांगलं स्वप्न आहे. तो म्हणला मला असं अचानक वाटायला लागलं की त्या फुलपाखराचं स्वप्न म्हणजे मी नाही ना. म्हणजे हा फार विचित्र प्रकारचा थॉट आहे, डीप थॉट आहे. पण आपण आपलं आयुष्य अर्थपूर्ण आहे का निरर्थक आहे ह्याचं उत्तर द्यायला काही देव समोर येणार नाही, आपल्यालाच ते ठरवायचं आहे. तर मला असं वाटतं की ते अर्थपूर्ण आहे आणि ते आपण बनवायचं आहे अर्थपूर्ण. मग जर ते अर्थपूर्ण आहे तर ह्या आयुष्याच्या नंतर पण काहीतरी आहे. आणि ते असल्याशिवाय नुसतं एक 50, 75, 80, 90 वर्षात ह्या जगामध्ये माणूस बदल करेल असं वाटत नाही. त्याच्यासाठी एक साखळी लागेल मोठी, आणि ती अनेक आयुष्यांची साखळी आपण उत्तमपणे जेव्हा पार करू तेव्हाच आपण मोक्षाला जाणार आहोत, याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक आनंद यात्री होण्यासाठी मला बरेच सल्ले दिलेत, ते मी किती पाळीन, तुमच्यातले कोण आहेत त्यावेळी आणि मी आहे का नाही, म्हणजे अनेक त्याच्यामध्ये अडथळे दूर करत करत आपण एकमेकांकडे लक्ष ठेवूया. आणि मला असं वाटतं की आनंद ही एक आतली संकल्पना आहे आपल्या मनातली. टिळकांनी गीतारहस्यमध्ये लिहिलं आहे, तुम्ही वाचलं असेलच, की हॅपीनेस त्यांनी म्हटलं आहे की ही तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी आणि तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी याचा भागाकार आहे. त्यामुळं तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी फार वाढल्या की तुम्ही दुःखी होता, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी फार वाढल्या तुम्ही चंगळवादी होता, पण निदान तुम्ही खुश दिसता बाहेर लोकांना. पण खरा ह्याचा बॅलन्स साधणं, की मला हव्या असणाऱ्या गोष्टी मर्यादित करणं, मला मिळणाऱ्या सध्या गोष्टी मर्यादित करणं, काही गोष्टी सोडून द्यायला शिकणं, हेच खरं एक आनंदयात्री म्हणून मी स्वतःला दिलेलं हे आहे. आपल्या सगळ्यांचा मी बराच वेळ घेतला. धन्यवाद.